आणि यानंतर बातमी आहे अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा प्रकरणी। अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा सेक्स स्कॅन्डल प्रकरणामध्ये गाजत असताना काल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांची भेट घेतली आहे। बावनकुळे थेट अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झाले। त्यांनी सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा तपास करणारे एसआयटी प्रमुख आणि इतर पोलिसांसोबत बैठक घेतली आहे। बैठकीदरम्यान बावनकुळेंनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेतली आणि तपासाचा आढावा देखील घेतला। दरम्यान हे प्रकरण समोर आल्यापासूनच भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा आणि प्यारे खान यांच्याकडून विविध आरोप केले जात आहेत। त्यामुळे हे प्रकरण भरकटत असल्याची चर्चा सुरू आहे आणि अशामध्येच आता बावनकुळेंनी या नेत्यांना खडेबोल सुनावलेत। मीडियामध्ये स्टेटमेंट देऊन तपास भरकटवू नका असं बावनकुळे म्हणाले। तुमच्याकडे पुरावे असल्यास तपास यंत्रणांना द्या असं आवाहन देखील बावनकुळेंनी केलंय। त्याबरोबरच पोलिसांनी दिलेली माहितीच अधिकृत समजावी अशी प्रतिक्रिया देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे। आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा एसआयटीला भरकवणे हे काम कोणी करू नये। सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे। पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं। पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी। राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।